नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही रॉयल ट्विंकल स्टार क्लब किंवा सिट्रस चेक इन्स मध्ये पैसे गुंतवले असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या समोर दिसत असलेली ही माहिती साधी माहिती नाही. इथे स्पष्टपणे सांगितले आहे परतावा प्रक्रिया टप्पा क्रमांक 2 आणि त्यासाठी कालावधी आहे 1 ऑगस्ट 2026 ते 14 सप्टेंबर 2026. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांसाठी रिफंड क्लेम करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फेज 2 प्रक्रियेमध्ये 5,000 पर्यंतच्या वास्तविक मूळ गुंतवणुकीच्या परताव्याची तरतूद आहे. पण इथे एक महत्त्वाची 5,000 म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सरसकट 5,000 मिळतील असे नाही. तुमच्या गुंतवणुकीतून आधी काही कमिशन किंवा रिफंड मिळाला असेल तर त्याचा ऍडजस्टमेंट होऊ शकतो. हीच गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. रिफंड क्लेम कुठे करायचा, कोण पात्र आहे, किती पैसे मिळू शकतात, काय कागदपत्रे तयार ठेवायची आणि सर्वात महत्त्वाचे 14 सप्टेंबरची डेडलाईन चुकवायची नाही यासाठी काय करायचे. चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, रॉयल ट्विंकल, स्टार क्लब आणि सिट्रस चेक-इन्स या कंपन्यांशी संबंधित गुंतवणूकदारांच्या पैशांच्या परताव्याचा विषय अनेक वर्षांपासून न्यायालयीन आणि नियामक प्रक्रियेत आहे. सेबीने रॉयल ट्विंकल स्टार क्लब संदर्भात यापूर्वीच कारवाई केली होती आणि गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करण्यास प्रतिबंध केला होता. सेबीच्या आदेशांमध्ये गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. या प्रकरणात पुढे सिट्रस चेक इन संदर्भातही नियामक कारवाई करण्यात आली. म्हणजेच हे प्रकरण एखाद्या सामान्य प्रायव्हेट रिफंड स्कीम सारखे नाही. हा रिफंड प्रोसेस सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार एपी कुर्लेकर कमिटीच्या देखरेखीखाली चालत आहे. अधिकृत रिफंड पोर्टल देखील याच प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे. म्हणूनच सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही रँडम लिंकवर जाऊन फॉर्म भरू नका. ऑफिशियल पोर्टल कोणता आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पुन्हा सांगणार आहोत. आता येऊया सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे. सेबीने 29 जुलै 2026 रोजी फेज 2 रिफंड बाबत पब्लिक नोटीस प्रसिद्ध केली आहे. या फेज 2 प्रक्रियेसाठी पोर्टल 1 ऑगस्ट 2026 पासून 14 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध आहे आणि या टप्प्यामध्ये 5,000 पर्यंतचा रिफंड क्लेम करण्याची संधी देण्यात आली आहे. ताज्या वृत्तांनुसार पूर्वीच्या पात्रतेच्या मर्यादेपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदारांनाही फेज 2 मध्ये क्लेम करण्यासाठी संधी मिळाली आहे. इथे एक महत्वाचा फरक समजून घ्या. समजा तुमची इलिजिबल वास्तविक मूळ रक्कम 4,000 आहे, तर 4,000 पर्यंतचा रिफंड लागू होऊ शकतो. समजा तुमची इलिजिबल वास्तविक मूळ रक्कम 5,000 आहे, तर 5,000 पर्यंत आणि समजा जर तुमची गुंतवणूक 25,000 होती, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 25,000 किंवा पूर्ण रक्कम लगेच मिळेल. या प्रक्रियेत ऍक्च्युअल प्रिन्सिपल ड्यू, आधी मिळालेला कमिशन रिफंड आणि इतर ऍडजस्टमेंट विचारात घेतली जातील. चला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही रॉयल ट्विंकल किंवा सिट्रस मध्ये 7,500 गुंतवले आणि त्यापूर्वी तुम्हाला 2,500 कमिशन किंवा रिफंड स्वरूपात मिळाले आहेत. तर 5,000 पर्यंतची बाकी इलिजिबल प्रिन्सिपल अमाउंट असेल तर तुम्हाला 5,000 पर्यंत रिफंड मिळू शकतो. पण समजा 7,500 पैकी 5,500 मिळालेले आहेत तुम्हाला आधीच, तर उर्वरित इलिजिबल अमाउंट 2,000 असल्यास रिफंड 2,000 इतकाच असू शकतो. म्हणून 5,000 रिफंड म्हणजे प्रत्येकाला 5,000 मिळणारच असे समजू नका. हा मॅक्झिमम लिमिट म्हणून समजणे अधिक योग्य आहे. तुमच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध असलेली गुंतवणूक, आधी मिळालेली रक्कम आणि ऍप्लिकेबल ऍडजस्टमेंट यानुसार अंतिम रिफंड ठरू शकतो. आता महत्वाचा प्रश्न, मी पात्र आहे का? फेज 2 मध्ये सिट्रस चेक-इन्स आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लबशी संबंधित इलिजिबल इन्व्हेस्टर्सना क्लेम करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक असेल तर उपलब्ध रेकॉर्ड सर्टिफिकेट्स एकत्रित विचारात घेतले जाऊ शकतात. पूर्वीच्या रिफंड प्रक्रियेबाबतच्या माहितीतही दोन्ही कंपन्यांचे सर्टिफिकेट्स क्लब करून इलिजिबिलिटी तपासण्याचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणून तुमच्याकडे रॉयल ट्विंकलचे सर्टिफिकेट, सिट्रस चेक-इनचे सर्टिफिकेट, इन्व्हेस्टमेंट रिसिप्ट, जुने डॉक्युमेंट्स यापैकी जे काही उपलब्ध आहे ते व्यवस्थित शोधून ठेवा. एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट्स असतील तर कोणता सर्टिफिकेट कुठल्या कंपनीचा आहे हे तपासा. आणखी एक महत्वाची गोष्ट, ओरिजिनल इन्व्हेस्टर संदर्भात क्लेम प्रोसेस आहे. ओरिजिनल इन्व्हेस्टर जिवंत नसल्यास नॉमिनी किंवा लीगल हेअर बाबत स्वतंत्र व्हेरिफिकेशन किंवा प्रोसेस लागू होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकरणात चुकीची माहिती भरू नका. आता येऊया प्रॅक्टिकल भागाकडे. ऑनलाईन क्लेम करण्यापूर्वी तुमच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे तयार ठेवा. उदाहरणार्थ, पहिले इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट रिसिप्ट.
रॉयल टिंकल किंवा सिट्रसचे सर्टिफिकेट किंवा इन्व्हेस्टमेंट प्रूफ असल्यास ते जवळ ठेवा. दुसरे पॅन कार्ड, तिसरे आधार कार्ड, नंतर बँक अकाउंट डिटेल्स आणि पूर्वी मिळालेल्या पेमेंट रिफंडचे डिटेल्स. जर आधी कमिशन किंवा रिफंड मिळाला असेल तर त्याची माहिती उपलब्ध करून ठेवण्याची गरज आहे. सर्टिफिकेट नंबर किंवा इन्व्हेस्टमेंट डिटेल्स भरताना एकही डिजिट चुकीचा टाकू नका. कारण अशा प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास व्हेरिफिकेशन किंवा क्लेम प्रोसेसिंग मध्ये अडचण येऊ शकते. आता पाहूया ऑनलाईन प्रोसेस ब्रॉडली कशी आहे. सर्वप्रथम ब्राउझरमध्ये ऑफिशियल रिफंड पोर्टल उघडा. त्यानंतर पोर्टलवर उपलब्ध असलेला क्लेम रजिस्ट्रेशन रिफंड क्लेम पर्याय निवडा. तुमच्याकडे असलेली इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टाका. यानंतर पोर्टल मागत असलेली वैयक्तिक माहिती आणि व्हेरिफिकेशन डिटेल्स काळजीपूर्वक भरा. यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्स किंवा डिटेल पोर्टल यांच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे सबमिट करा. तुमचे बँक डिटेल्स विशेष काळजीपूर्वक तपासा. कारण रिफंड प्रोसेसमध्ये बँक इन्फॉर्मेशन अत्यंत महत्वाची आहे. आणि सबमिट करण्याआधी नाव, सर्टिफिकेट नंबर, पॅन, बँक अकाउंट आणि इतर माहिती पुन्हा एकदा तपासा. आणि सबमिट केल्यानंतर मिळणारा एक्नॉलेजमेंट, क्लेम नंबर, रेफरन्स नंबर असल्यास तो सुरक्षित ठेवा. त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून ठेवा. कारण पुढे क्लेम स्टेटस तपासताना तो उपयोगी पडू शकतो. अधिकृत पोर्टलवर नो युअर क्लेम स्टेटस आणि अपडेट युअर बँक डिटेल्स यांसारखे पर्याय उपलब्ध असल्याचे पोर्टलच्या इंडेक्स इन्फॉर्मेशन मध्ये दिसते. मित्रांनो, हा भाग अतिशय महत्वाचा आहे. रिफंड मिळणार आहे हे कळताच अनेक लोकांना व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा फेसबुक वरून लिंक्स येऊ शकतात. उदाहरणार्थ 5,000 मिळवण्यासाठी हा फॉर्म भरा, रिफंड रिलीज करण्यासाठी प्रोसेसिंग फी भरा, ओटीपी सांगा, बँक अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी पैसे पाठवा. अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. सेबीने यापूर्वीही रिफंड संदर्भातील फ्रॉड कॉल्स, ईमेल्स, मेसेजेस आणि पब्लिक कॉशन जारी केला आहे. रिफंड मिळवण्यासाठी कोणत्याही एजंटला कमिशन देऊ नका. तुमचा ओटीपी, एटीएम पिन, यूपीआय पिन, सीव्हीव्ही किंवा नेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. आणि सर्वात महत्वाचे, गुगलवर आलेली कोणतीही रॅन्डम वेबसाईट वापरू नका. ऑफिशियल इन्फॉर्मेशनसाठी सेबी आणि कमिटीच्या अधिकृत पोर्टलवरच अवलंबून राहा. आता डेडलाईन लक्षात ठेवा. क्लेम विंडो आहे 1 ऑगस्ट 2026 ते 14 सप्टेंबर 2026. म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. माझा सल्ला असा आहे, शेवटच्या दिवशी फॉर्म भरू नका. डॉक्युमेंट्स मध्ये काही समस्या आली, सर्टिफिकेट नंबर सापडला नाही, बँक डिटेल्स मध्ये मिसमॅच झाला, व्हेरिफिकेशन मध्ये अडचण आली तर शेवटच्या दिवशी तुमच्याकडे वेळ कमी राहू शकतो. त्यामुळे पात्र असल्याचे वाटत असेल तर शक्य तितक्या लवकर ऑफिशियल पोर्टलवर प्रोसेस तपासा. मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सिट्रस रॉयल रिफंड अधिकृत पोर्टल देत आहे. ही माहिती तुमच्या ओळखीच्या रॉयल ट्विंकल किंवा सिट्रस चेक इनच्या गुंतवणूकदारांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या रिफंड, गव्हर्नमेंट स्कीम आणि महत्त्वाच्या आर्थिक अपडेट्स आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.